तर बघा, तुम्हाला गणितामध्ये किंवा बुद्धिमत्तेमध्ये आकृत्या मोजणे याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर आपल्याला सोपे त्रिकोण किंवा चौकोन दिलेला असेल, सोपी आकृती, तर ते आपल्याला लगेच मोजता येतं. परंतु अशा प्रकारची जर आकृती असेल आणि अशा आकृतीमध्ये जर तुम्हाला चौकोन पण आहे आणि त्याच्यामध्ये त्रिकोण मोजा हे जर तुम्हाला आलं, तर ते तुम्हाला अवघड जातं. मग तुम्ही परीक्षेमध्ये मोजत बसा, त्याच्यामध्ये तुमचा वेळ खूप वाया जातो. तर एक छोटीशी शॉर्ट ट्रिक आहे. ज्यावेळी तुम्हाला चौकोन आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असे लाईनिंग केलेले असेल आणि तुम्हाला त्रिकोणांची संख्या किती असं जर विचारलं असेल, तर एकदम सोप्या ह्याच्यामध्ये करायचं. पहिलं काय करायचं, आकृतीमध्ये असणारे चौकोन किती आहे. तसं इथं बघितलं की 1, 2 आणि 3 मिडल ह्याच्यामध्ये बघितलं. जेवढे चौकोन आहेत, आता किती आहेत, 3 चौकोन आहेत, त्याला 20 ने गुणायचं. 20 ने गुणल्यावरती उत्तर किती आलं, ते 60 आलं. 20 ने गुणायचं आणि शेवटी त्याच्यातून काय करायचं, 4 वजा करायचं. 60 मधून 4 गेले, तुमचं उत्तर राहिलं 56. म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती येतं, 56. अशा प्रकारे तुमची आकृती किती जरी मोठी आली तरी तुम्हाला त्रिकोण काढता येईल. फक्त काय करायचं, दिलेल्या आकृतीमध्ये चौकोन मोजायचे, त्याला 20 ने गुणायचं आणि त्याच्यामधून 4 काढायचे. अशा प्रकारे तुम्ही कसल्याही प्रकारचं जरी त्रिकोण आकृती आली आणि तुम्हाला जर त्रिकोण विचारले, तर तुम्ही काढू शकता. हे गणित मी सांगितलंय. आता पुढच्या या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत हे तुम्ही काढा आणि त्रिकोण किती येतात हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.